नमस्कार रसिको आणि सुस्वागतम. काय या नांदीच्या सुरांनी नेलं की नाही तुम्हा आम्हाला पार 100-125 वर्षापूर्वीच्या काळात, इतिहास आणि वर्तमान यांच्या आंदोलनाने झगमगणाऱ्या एका दैदिप्यमान काळात. अहो, जेव्हा आकाशातले तारे नक्षत्र प्रकाशगोल रूप धारण करून तुमच्या आमच्यात वावरत होते, जेथे पारतंत्र्याच्या काळोखाने झाकोळलेली सामान्य माणसांची मनं शब्दांच्या आतषबाजीने आणि सुरांच्या रोषणाईने उजळून उठत होती, ते होतं मराठी रंगभूमीचं सुवर्णयुग. नमन नटवरा हा आजचा कार्यक्रम त्याच सुवर्णयुगातले काही क्षण पुन्हा एकदा जागवणार आहे. भारतीय अभिजात कला उपक्रम ह्या अंतर्गत हा कार्यक्रम आज सादर होतोय. आम्ही पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नाट्यगीतांसोबत संगीत रंगभूमीच्या वाटचालीचा थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न आम्ही आज या कार्यक्रमात करणार आहोत. नाटक पाहताना विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ अशी वृत्ती धारण करावी लागते, नाहीतर आपण त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. शिवाय दृश्य रूपात जे दिसत असतं आणि ऐकू येत असतं त्याही पलीकडे जाऊन 2 ओळींच्या मधला गर्भितार्थ सुद्धा समजावून घेणं गरजेचं असतं. 1919 साली रंगभूमीवर आलेलं बालगंधर्वांच्या असामान्य आणि अलौकिक अशा अभिनय व गायनाला आव्हान देणारं असंच एक नाटक, एकच प्याला. त्यातली भावमधुर पदं विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहिली होती. कव्वाली, गझल, दादरे या प्रकारच्या गायकीच्या अस्सल चिजा सुंदराबाईंनी बालगंधर्वांना दिल्या. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना माहीत असलेलं सत्यवदे वचनाला नाथा या पदाची मूळ चाल आणि त्यावेळेचे शब्द होते, कत्ल मुझे कर डाला रामा. ढोबळमानाने सांगायचं झालं तर एकच प्याला ही एका हुशार कर्तबगार गृहस्थाची, सुधाकराची, त्याच्या संसाराची दारूच्या व्यसनापायी झालेली धूळधाण. पण सुधाकराच्या अवतीभोवती असणाऱ्या सिंधू, तळीराम, गीता, सिंधूच्या माहेरची माणसं ह्यांच्यावर त्याचे जे परिणाम होतात, त्यांच्या स्वभावातून, सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीच्या संघर्षातून नाट्य उभं राहतं. दारुड्या नवऱ्यांची खेटराने पूजा करायला हवी असं म्हणणारी गीता प्रेक्षकांना आवडते, पण दारुड्या पतीच्या पायांना विळखा घालणारी सिंधू ही देवत्वालाच पोहोचते. सिंधूचं पातिव्रत्य हे अजिबात दुबळं किंवा कणाहीन नाही, कारण ती मुळात अत्यंत स्वाभिमानी आहे. ती कोणापुढे हात पसरत नाही, माहेरची मदत सुद्धा नाकारते. ती खूप उंचीवर पोचते कारण तिच्याकडे प्रचंड आत्मबल आहे, जे ती दुःख सोसायला वापरते, झगडायला वापरत नाही. इतकाच काय तो फरक. सुधाकराच्या वाईटपणापुढे तितक्याच ताकदीने उभा राहणारा तिचा चांगुलपणा या परस्पर द्वंद्वातून नाट्य निर्माण होतं. सिंधू सुधाकराला सोडून गेली तर ती गोष्ट तिथे संपली, पण तिचं दुःख, तिचं सोसणं ह्यातून नाट्य निर्माण होतं. मानवी भावभावनांचा आविष्कार दाखवणाऱ्या एकच प्यालासारख्या अजरामर नाट्यकृती निर्माण होतात. पुढचं पद ऐकूया, संगीत एकच प्याला. शंका अणुहि सहते कदा ललनामना न छघलव शंका अणुहि सहते कदा ललनामना न छघलव शंका अणुहि सहते कदा विधी तरल
विधी तरले गे विमल प्रकृतीसी